करते. हा, हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. हा, आपण आज आपला 8वा अध्याय बघणार आहोत. हम्म. काल आपण आधी आपण मंगलाचरण म्हणू, मग पुढचं बघू. चालेल. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर आपण आपला अध्याय सुरू करूया. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर आपण प्रभू राधा गोविंदांना प्रणाम करूया. प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया. पुन्हा नामानिष्ठ प्रभूजी ज्यांनी ह्या छान स्लाइड्स बनवल्या त्यांना पण प्रणाम करूया. आमची मराठीची पूर्ण टीम ज्यांच्यामुळे हे म्हणजे त्यांच्या सपोर्ट शिवाय हे शक्य नव्हतं. आणि आमच्या ग्रुप हेड पूजा माताजी त्यांना पण वंदन करते. आणि ज्यांच्याकडून मी गीता शिकले त्या अन्वया माताजी त्यांना पण प्रणाम करते. हा, आणि आपण आपला आजचा अध्याय सुरू करूया. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. तर इथे अर्जुन म्हणजे ह्या अध्यायाची सुरुवातच प्रश्नाने होते. का बरं होते प्रश्नाने सुरुवात? कारण बघा की आणि थोडे नाही 8 प्रश्न विचारले तिथे अर्जुनाने. हा, तर ह्या अध्यायाचं नाव काय आहे माहित आहे का? अक्षर ब्रह्मयोग आहे. हा अक्षर ब्रह्मयोग. तर काल आपण काय बघितलं? ज्ञान विज्ञान योग बघितला. हा भक्ती योग आपण सुरू केलाय. मग कृष्ण स्वतःविषयी माहिती देत आहेत. हा, मग तेव्हा मृत्यूविषयी सांगितलं ना तुम्ही. जो भाव धराल ते शरीर तुम्हाला प्राप्त होणार वगैरे. मग अर्जुनाने ह्यातले बरेच शब्द त्याला माहित नव्हते, त्याचा अर्थ काय. तो की तो अभ्यासतोय बघा. हा, म्हणजे प्रश्न पण किती व्यवस्थित विचारले. आणि तो कृष्णाने त्याला काय सांगितलं? ऐक. तर तो किती निष्ठेने आणि लक्ष देऊन ऐकत होता बघा. हम्म. तर आता आपण बघूया काय सांग म्हणजे अर्जुनाचे प्रश्न काय आहेत बघूया. हा, एक मिनिट. हा माताजी त्याच्या आधीची स्लाइड घ्या. हे वाचते. तर अर्जुनाने हरे कृष्ण अर्जुनाने विचारले, हे भगवंत, हे परमपुरुष, ब्रह्म म्हणजे काय? आत्मा म्हणजे काय? सकाम कर्म काय आहे? ही भौतिक सृष्टी काय आहे? देवता कोण आहेत? कृपया मला हे समजावून सांगा. हा, आणि हे मधुसूदन, यज्ञांचा अधिपती कोण आहे? आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो? आणि भक्तीमध्ये युक्त झालेला मृत्यू समयी तुम्हाला कसे जाणू शकतात? असे 8 प्रश्न विचारले. तसं बघायला गेलं तर आपल्याला पण ह्या शब्दांचे अर्थ माहित नव्हते.
आत्मा म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, आपल्याला तरी कुठं माहित आहे ना. तसं अर्जुनाला पण ते माहित नव्हतं. हम्म. आता आपण बघूया. हा, घ्या माताची पुढची स्लाइड. हा, तर हे आपण काल वाचलेलं, म्हणजे कालच्या अध्यायातले हे श्लोक आहेत. झालं कसं, अर्जुनाला ना हे शब्द म्हणजे ह्या मी वाचून दाखवते तुम्हाला ते. ते शब्द ऐकून तो जरासा विचार करायला लागला की हे शब्द नवीन आहेत आणि यांचा अर्थ काय आहे. हम्म. हरे कृष्ण. जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य यतन्ति ते, यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदिदु कृत्स्नम अध्यात्मम कर्म चाखिलम. म्हणजे जरा मरणातून मुक्त होण्याकरिता प्रयत्न करणारे बुद्धिमान माझ्या भक्तिमय सेवेद्वारे माझा आश्रय घेतात. वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत, कारण त्यांना आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान आहे. मग अशा श्लोकांमुळे अर्जुनाला हे प्रश्न पडले. आता पुढचा बघा. स अधिभूत अधिदैवम मा साधी माम स अधियज्ञम च ये विदु प्रयाण काले अपि च माम ते विदु युक्त चेतसम. आता हा 30 नंबरचा श्लोक आहे. जे लोक पूर्णपणे मतपरायण होऊन मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यूसमयी सुद्धा मला जाणू शकतात. हा, मग ह्या शब्दांचे अर्थ आता हे बघितलं ना तुम्ही, हे आधी, अधियज्ञ, अधिदैव, अधिभूत हे काय आहे. हे अर्जुनाला काय हे अर्थ कळत नाही. त्याने ऐक म्हटल्यावर तो किती लक्ष देऊन ऐकतोय बघा. आपण पण तसं श्रवण करायचं असतं. हा, मग इथे एकच मिनिट हा सांगते. बर, तर आपण इथे काल गोष्टी पण बघितली होती ती. हम्म. तर भरत महाराजांची गोष्ट तुम्ही शिकलाय ना आधी. भरत महाराज कसे, तर तो जो भाव असतो ते तुम्हाला हे मिळतं पुढे शरीर. मग ते कसं, ते जरा अजून जाणून घ्यायचंय कृष्ण अर्जुनाला. आणि हे इथे काय म्हणतायत बघा, की जो मला हे म्हणून पण जाणतो, म्हणजे सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत वगैरे. हे कृष्णानी शांती मंत्र आपण शिकलो बघा, भोक्तारम यज्ञ तपसाम. तिथे पण सांगितलेलं आहे की सर्व तपस्या आणि यज्ञ ह्यांचे हे कोण आहेत, भोक्तारम कोण आहेत, तर कृष्ण आहे. चालेल, घ्या पुढची स्लाइड माताजी. त्यामुळे ह्या शब्दांचा अर्थ त्याला कळत नाहीये. आता आपण बघूया. त्याचे 8 प्रश्न होते. हे 8 शब्द जे तुम्हाला दिसत आहेत ना, हे काय आहे. तर आपण आता बघू. ब्रह्म म्हणजे काय. तर ब्रह्म म्हणजे, आता तुम्ही काय म्हणाल की ब्रह्म म्हणजे ब्रह्मा, देव. तसं नाहीये. म्हणजे ह्या शब्दाला खूप अर्थ आहे ब्रह्म. तर इथे कृष्णाने ब्रह्म, आत्म्याला ब्रह्म म्हटलंय. तर फक्त आत्म्याला, हा आपला शरीर नाही, फक्त आत्मा जो आहे ना तो ब्रह्म आहे. मग तो कसा असतो माहित आहे, तो अविनाशी असतो. तो कृष्णांचा एक अंश असतो. आपण आत्म्याचं दुसऱ्या अध्यायात बरंच ज्ञान दिलं ना कृष्णाने आत्म्याविषयी, की तो कसा नयन छंदती शस्त्रात ते आहे, किंवा त्याला एक ओढ असते, तो कृष्णांकडून आलेला असतो, त्याला कृष्णांकडे जायची, त्यांची संबंध ठेवायची त्याला आवड असते. तर मग इथं ब्रह्म म्हणजे काय, आत्मा. आता अध्यात्म म्हणजे काय, हा, तर जीवाचा नित्य स्वभाव म्हणजे अध्यात्म आहे. आता तुम्ही स्वभाव म्हटला तर काय विचार करणार, की ठीक आहे, स्वभाव म्हणजे मॅक्झिमम आपण 2-3 शब्द लक्षात येतील ना. ह्याचा स्वभाव दयाळू आहे, रागीट आहे, आनंदी आहे, असं हट्टी आहे, असे काही शब्द आपल्या लक्षात येतील स्वभाव म्हटल्यावर. हा, तर अध्यात्म म्हणजे काय, जीवाचा नित्य स्वभाव दिलाय, नित्य, तो शब्द तिथे लक्षात ठेवायचा.
तर ना इथं जीव म्हणजे आत्मा, आत्म्याचा नित्य स्वभाव काय आहे माहित आहे? तर त्याला कृष्णांची सेवा करायला आवडते. हा तुम्ही जेव्हा जप वगैरे कराल, स्वतःशीला कृष्णांशी जोडून घ्याल, तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्याला किती आनंद मिळतो त्यातून. कारण आत्म्याचा खरा आनंद आहे तो. कृष्णांशी जोडलं जाणं. तो तिकडनं आलाय. तो 84 लाख योनीमध्ये फक्त फिरतोय, फिरतोय, पण त्याला ओढ असते तिकडे जायची. मग हे मनुष्य शरीर मिळाल्यावरच तो ते करू शकतो. मग त्यामुळे जीवाचा नित्य आत्या काय स्वभाव आहे जीवाचा नित्य स्वभाव? तर म्हणजे त्याला म्हणायचं अध्यात्म. हा आणि जीवाचा नित्य स्वभाव मग आहे काय? तर त्याला कृष्णांशी नातं जोडायला आवडतं, म्हणजे कृष्णांची सेवा करायला आवडतं. हम्म. कर्म. कर्म म्हणजे आता इथे ही थोडस डीप आहे. कर्म म्हणजे काय लिहिलंय की भौतिक शरीराकडे नेणारी क्रिया. हम्म. मग तुम्ही ते कोणतंही कर्म जे तुम्हाला पुन्हा पुढचं शरीर त्याच्यासाठी तयार करतं ना, म्हणजे ती कोणतीही क्रिया आपण जी करतो ज्यामुळे तुमचं पुढचं शरीर बनत असतं, आपणच बनवतो आपल्या कर्मांद्वारे. दुसऱ्याला कधी ब्लेम करू नये, तुझ्यामुळे हे झालं, तुझ्यामुळे ते झालं. सगळं आपणच आपल्यासाठी करत असतो आणि त्यानुसार आपली पुढची शरीर बनत असतं. हा. मग त्या कोणत्याही क्रिया ज्यामुळे तुमचं पुढचं शरीर बनणार ना, भौतिक शरीर, ते कर्म म्हणून धरलं जातं. आता अधिभूत म्हणजे काय? अधिभूत तर तुम्हाला आजूबाजूला जो काय हा निसर्ग दिसतो ना, तो सगळा अधिभूत म्हणायचं. हं? अधिदैव काय आहे? तर ज्या म्हणजे कृष्णांच्या विराट रूप ज्यामध्ये सर्व देवदेवतांचा समावेश आहे. आपण बघू 10व्या अध्यायात. हा. तर विराट रूप मध्ये की कृष्णांचं ज्यामध्ये सारं सामावलेलं आहे. अर्जुनाला दाखवतात कृष्ण सारे देवी देवता सगळी सगळी त्यांनी धारण केलेलं आहे त्याच्यामध्ये. हा. तर ते आहे अधिदैव. आता अधियज्ञ कोण आहे? तर परमात्मा. जे परमात्मा म्हणजे अधियज्ञ त्यागाचा आनंद. हा. तर म्हणजे आताच आपण बघितलं ना, यज्ञ तपसाम, तर भोक्तारम यज्ञ तपसाम. मग सर्व तुम्ही जे काय करता यज्ञाचा अर्थच काय असतो? ते कोणतंही काम जे तुम्ही विष्णू प्रित्यर्थ करता. हम्म. तर ते जे सगळं यज्ञ म्हणून जे म्हणून काय करतात त्या सगळ्याचा हे कोण आहे? सर्वोच्च भोक्ता परमात्मा लिहिलंय. मग परमात्मा कोण असतो? चतुर्भुज नारायण रूपात प्रत्येकाच्या हृदयात आहे, प्रत्येकाच्या. आणि चेतना रूपाने चराचर सृष्टीमध्ये आहे परमात्मा. त्यामुळे जे म्हणून काय अधियज्ञ कोण आहे? तर परमात्मा आपल्या सगळ्या यज्ञांचा स्वामी म्हणा. परमात्मा. तर ते परमात्मा रूपाने आपल्या हृदयातच आहेत, त्यांना आपल्या श्वासाची सुद्धा माहिती असते. मग हे राहतात कुठे? तर आपल्या प्रत्येकाच्या हृदयात राहतात बघा. आणि मग मृत्यूच्या वेळी कृष्णाचे स्मरण कसे करावे? तर ते सहजासहजी येणार नाही तुम्हाला आठवण. का बरं येणार ना आठवण? म्हणजे असं आपण म्हणू पण की ठीक आहे बाबा, मृत्यूच्या वेळेस कृष्णांची आठवण काढतो, आयुष्य कसं पण जगतो निवांत, आणि तपस्या नको, काही नको, आणि हे करतो, म्हणजे मी जाईन कृष्णांच्या धामात. हा, तुम्ही जाल, पण तोही काय प्रश्न नाही. ते ही वाणी खूप सत्य आहे, गीता ही सत्य वाणी आहे. हा. कृष्ण सत्य, त्यांची वाणी सत्य, सगळंच सत्य आहे त्यांचं. तर जाऊ शकता, पण आपल्यालाच विचार करा की का आपल्याला आठवण येणार मृत्यूच्या वेळेस त्यांची? जर का तुम्ही कधी नावही ऐकलेलं नाही कृष्ण, मग का आठवण येणार आपल्याला? जे आपले ज्यांच्याशी आपले डीप नाती आहेत, हा, अशांची आपल्याला आठवण येणार ना, साधी गोष्ट आहे. मग म्हणून अर्जुन पण खूप म्हणजे आता तो सांगितलं ना, नर नारायणातला नारायण नर होता. तो पण खूप मोठा हे होता भक्त, म्हणजे ज्ञानातच हे होता ना, ज्ञानीच होता तसा तो पण. त्याने विचारलेला प्रश्न आहे हा की मग कृष्ण, मृत्यूच्या वेळेस तुमचे स्मरण आम्हाला कसे होणार? तर त्यांनी सांगितलंय बघा कृष्णाने की ते तुम्ही आयुष्यभर सराव करावा लागणार, अचानक होणार नाही. तर आपल्याला आयुष्यभर
त्याचा सराव करावा लागेल. हा हा घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते. हा आता आपण बघितलं की नाही, म्हणजे अ, आत्म्याला ब्रह्म म्हटलंय इथं. त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म म्हणतात. मी सांगितलं ना, आत्म्याचा नित्य स्वभाव काय आहे, तर त्याला कृष्णांची सेवा करायला आवडते, कारण तो त्यांचा अंश आहे. जीवाच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म म्हणतात. ती कोणतीही कामं तुम्ही जी करता, क्रिया की ज्यामुळे तुमचं पुढचं शरीर, भौतिक शरीर बनतं ना, ते कर्म असतं. घ्या माताजी पुढची स्लाईड. इथं आपलं जीवन चक्र दाखवलंय बघा. तो 84 लाख योनीमध्ये कसा बिचारा अडकलेला आहे. हा पण त्याला ओढ असते की हा कधीतरी प्रवास संपेल आणि आपण कृष्णांकडे जाऊ. कसं असतं ना, ते आपल्या हृदयात असतात. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. परमात्मा रूपाने, त्यामुळे ना त्यांना सगळं कळत असतं. मग आता तुम्ही असं म्हटलात की तुम्हाला मांसाहारच खूप खायला आवडतोय, तर ते हृदयात असतात. ते काय म्हणतात की ह्याला इतकं, एकतर मनुष्य जीवन मिळालंय कशासाठी, तर आपला कृष्णांशी म्हणजे आत्म्याचा परमात्म्याशी संबंध जोडण्यासाठी. तर ते तर हे काय करत नाही, पण ह्याला मांसाहार खाण्यात खूपच जास्त रस आहे. तर ते शेवटी दयाळू आहेत ना, सर्वोदम सर्वभूतानाम आहेत ते. मग ते म्हणतात की ठीक आहे, ह्याची अजून इथंच थांबायची इच्छा आहे, ह्याला ह्या सगळ्यातच रस आहे, माझ्याकडे येण्यात नाहीये. तर मग त्याला ते म्हणजे असं वाघ, शिकारी प्राणी असतात ना, वाघ, लांडगा वगैरे असे जे सिंह वगैरे, जे ताजं ताजंच आपलं प्राणी मार आणि खा. तर तुम्हाला माताजी पुढची स्लाइड घ्या जरा. तुम्हाला हे छोटे म्हणजे कपडे नाही घालायचे, ह्याला उघडं राहायला आवडतं, तर ठीक आहे, मग ह्याला झाड बनवू दे, की बाबा राहायची आवड आहे उघडी, उघडं ना तुम्हाला तर राहा. असं म्हणजे हे आपल्या, हे जे अशी क्रिया असतात ना, हेच आपलं पुढचं शरीर बनवतात. त्याला म्हणायचं कर्म. माताजी पुढची स्लाइड घ्या. हा इथं दिलंय बघा. आता तुम्हाला अवैध स्त्री संग करायला आवडतोय, म्हणजे असेच अ, नात म्हणजे किंवा अजिबात असं हे बंधन नकोय, मी कसाही जगणार, हे असे अवैध स्त्री संबंध वगैरे, तर मग ठीक आहे, मग नकोच आहेत बंधनं, ते ओपनलीच सगळं हवंय, काहीच पाळणार नाहीये तुम्ही, तर मग कुत्र्याचं शरीर मिळणार. तो बघा, तो काहीही खातोय. तुम्ही घरात मांजर जरी असलं ना तुमच्या, तरी बघायचं आजूबाजूचे प्राणी काहीतरी खायला घातलं किंवा काय, तर ते वास घेऊन आधी बघतात, हे आपण खाण्यायोग्य आहे का, आणि मग खातात. मग प्राणी एवढा विचार करतात. पण समजा तुम्ही असं आहात की फक्त खाणं हे माझं काम आहे, म्हणजे जे समोर येणार ते मनुष्यांसाठी योग्य आहे का, आपल्याला पचवायला किती त्रास होणार, काही आम्ही विचार करणार नाही. आम्हाला फक्त खाण्याशी मतलब आहे, जे जिथून जसं मिळणार तसं आम्ही खाणारच. मग डुक्कर बनचं शरीर, मला देव म्हणतो की ह्याला खूप खायचंय, पण विचार पण करायचा नाहीये हे योग्य आहे की नाही माणसासाठी, तर मग ह्याला ते बनवूया, म्हणजे त्यातला आनंद घेऊ दे, खा बाबा, किती खायचंय तेवढं खा. असं. मग अशा प्रकारे हे आहेत ना. आता हेच जर का तुमच्या चेतना थोड्या दिव्य असल्या, गुरूंचे थोडा संपर्क आला आणि तुम्हाला थोडं श्रवणम कीर्तनम ह्यामध्ये रस असला, कृष्णांचे कथा म्हणजे पूजा करणं, प्रसाद अर्पण करून खाणं, अशा कर्मांमध्ये रस असला तुम्हाला, तर मग कृष्ण म्हणतात की मग वरचे लोक असतात जे आध्यात्मिक जगतात आहेत त्यांच्या तिकडे, मग तुम्हाला तिकडे नेतो कृष्ण. हा जे जे तुमची आवड, तसं तुम्हाला पुढचं हे मिळतं. ओके, घ्या माताजी पुढची. हरे कृष्ण. हे देहभूतांवर निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत म्हणतात. आता म्हटलेलं ना, अधिभूत म्हणजे काय, ही जी तुम्हाला आजूबाजूला दिसते ना, ही सारी सृष्टी म्हणजे अधिभूत. ती सतत बदलती असते. आता वेगवेगळे ऋतू येतात तेव्हा बघा ना, आजूबाजूचा सीन बदलतोच ना आपल्या
पावसाळ्यात हिरवागार असतो, मग पानगळ सुरू होते, मग चैत्राच्या टायमात पालवी फुटते, असं बदलती आहे. पण तिला म्हणायचं अधिभूत सृष्टीला. चंद्र सूर्यासारख्या देवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला काय म्हणायचं? अधिदैव. हं? प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मला अधियज्ञ, यज्ञांचा अधिष्ठाता म्हणतात. हा, असे म्हटले जाते. म्हणजे अधियज्ञ कोण आहे? यज्ञांचा अधिष्ठाता. तर प्रत्येकांच्या हृदयात जे परमात्मा रूपाने आहेत ना, ते कृष्ण. आणि ही सृष्टी कशी बदलतीये बघा. आधी हा अळी असते. हे अळी खूप खूप खाते आणि त्याचा प्युमा होतो बघा, म्हणजे तो कोश धरतो की नाही. सुरवंट असतो, तो खूप खात असतो, मग त्याच्यानंतर कोश धरतो. मग कोश धरतो आणि जेव्हा ते त्याच्यातले दिवस पूर्ण होतात, कोश असा तो, आणि त्याच्यातनं फुलपाखरू आत तयार झालं की बघा किती सुंदर फुलपाखरू बाहेर पडतं. हा, अशी ही सृष्टी बदलती आहे. हा, घ्या माताची पुढची स्लाईड. हा, तर हरे कृष्ण. अंतकाले च मामेव स्मरणं मुक्त्वा कलेवरं य प्रयाति स मद्भावं याति नास्त अन्यत्र संशयः. जे आणि जो मृत्यू समयी केवळ माझे स्मरण करून आपल्या देहाचा त्याग करतो, तो लगेच माझ्या स्वभावाला प्राप्त होतो, यात मुळीच शंका नाहीये. बघा हा, ह्या शब्दांवर तुम्ही लक्ष द्या की जो मृत्यू समयी केवळ माझे स्मरण करतो. आता तेव्हा तरी ऍटलिस्ट, म्हणजे जीवनभर आपण किती विचार करत असतो, आपण ज्यांच्याशी कनेक्टेड असतो, पुन्हा आपलं काम काय आहे, नाती आपली काय, कोण ज्यांच्याशी असतात, असं म्हणजे पैशाचा विचार असतो, संपत्तीचा, असं खूप विचार करत असतो वेगवेगळ्या गोष्टींचे. पण इथं बघा काय सांगितलंय की मृत्यू समयी तरी केवळ आणि केवळ त्यांचं, कुणाचं? कृष्णांचं स्मरण करायला हवं. करून जो देहाचा त्याग करतो, तो लगेच माझ्या स्वभावाला प्राप्त होतो. हा, लगेच. म्हणजे त्यात काही असं हे नाही. म्हणजे आता तुम्ही जेव्हा देवतांचं वगैरे शिकाल ना, की आपण स्वर्गात गेलो की कसं, तसं नाहीये. लगेच कृष्णांची धाम प्राप्त होतं. आणि यात मुळीच शंका नाही. म्हणजे ही सत्यवाणी आहे, ह्यात तीळ मात्र शंका ठेवू नका तुम्ही. इथं बघा, हे आहेत भीष्म. हा, भीष्म देव आहेत ना, त्यांची खूप, ते 12 महाजनांमध्ये येतात. हा, मन म्हणजे महाजन म्हणजे कोण आहेत? तर जे कृष्णांच्या मनातलं जाणतात, असे हे 12, त्यांना महाजन म्हणायचं. तर भीष्म पण त्यातले एक होते. तर भीष्मांना खूप अशी इच्छा होती की मृत्यू समयी आपण कृष्णांना समोर पाहून हे करावं, म्हणजे आपला मृत्यू यावा. इच्छा मृत्यूचं वरदान होतं. आणि ते बघा, ती शरशय्येवर होते तेव्हा. मग हे युद्ध संपतं आणि काय होतं, युधिष्ठिर महाराजांना बिलकुल आनंद वाटत नसतो, की त्यांना असं दुःख होत असतं. हे शुद्ध भक्त होते, हे पांडव बघा सगळे. जसं इथं अर्जुनाला होते, तसं तेव्हा युधिष्ठिर महाराजांना, की असं सगळ्यांना मारून शेवटी आपण हे राज्य मिळवलं. हा, मग कोणच सांगून त्यांचं दुःख काही दूर होत नसतं. मग कृष्ण म्हणतात की तुम्ही सगळी जण भीष्मांकडे आपण जाऊया आणि त्यांच्याकडून थोडं राज्य कसं करायचं वगैरे, म्हणजे थोडं उपदेश ऐक, असं युधिष्ठिराला कृष्ण सांगतात. आणि ही सारे जण मिळून तिथे कुरुक्षेत्रावर जातात. तेव्हा बघा, सुईच्या टोका एवढी पण जागा शिल्लक नसते. अक्षरशः इतके शरशय्येवर, म्हणजे बाण असतात शरीरात, तरी पण शांत असतात भीष्म. म्हणजे भक्तांची काळजी कृष्णच घेतो, त्यांना अशा वेदना वगैरे होत नसतात. आणि मग त्यांना ते जायचं असतं ना, ती म्हणजे कृष्णांना माहित असतं की त्यांना कृष्णांना समोर बघून प्राण सोडायचा आहे. मग ते तेव्हा छान आहे, तुम्ही भागवतम मध्ये ना पहिल्याच स्कंदात आहे, सुरुवातीलाच भीष्मांची स्तुती आहे कृष्णांची केलेली. म्हणजे भीष्म स्तुती म्हणतात, त्यांनी कृष्णांची स्तुती केली. ऐका आणि समजून घ्या हा त्याचा अर्थ.
खूप छान अशी स्तुती केली आहे. पुन्हा युधिष्ठिरांना पण उपदेश दिलाय. ते ऐकायला खूप ऋषीमुनी वगैरे असतात ते कुरुक्षेत्रावर. हम्म. त्या सर्वांच्या साक्षीने आणि ते समोर दिसतायत ना कृष्ण, त्यांना केशव म्हणत असतात ते कृष्णाला, त्यांचं वीर रूप आवडत असतं. कारण भीष्म पितामह हे योद्धा होते ना, त्यांना कृष्णाचं ते वीर रूप आवडत असतं. ते समोर तसं पाहत आपला मृत्यू म्हणजे आपलं शरीर सोडतं. हम्म. तर मग त्यांच्या धामाला जातात लगेच. हा, मग आता जी पुढची स्लाइड घ्या. हा, आता हा ना, ही गोष्ट आहे बघा ह्याच्यात. महाभारतात तुम्ही ऐकली असणार बघा. आधी हे वाचते, नाही आधी गोष्ट सांगते का मग. तर वनवासात असतानाच ना युधिष्ठिरांना तहान लागते. आणि मग हे एक एक भाऊ, आता आपण फास्ट मध्ये ऐकूया, थोडी वेळ नाही, अध्याय मोठा आहे. तर हे एक एक भाऊ ना, पहिल्यांदा भीम जातो, मग अर्जुन, मग नकुल आणि सहदेव असे एक एक जण जातात. तर पाणी आणायला आणतो म्हणून जातात आणि ते एका जलाशयाच्या इथे जातात. मग तो एक आवाज येतो पाणी घ्यायला जातात तर, की एक यक्ष असतो, तो म्हणतो ही स्थान माझं आहे आणि तुम्ही माझ्या परवानगीशिवाय इथून पाणी घेऊ नाही शकत. मग तर ते म्हणतात, ते ऐकत नाहीत, ते तरी पण पाण्याला हे करतात, हात लावतात. मग ते ते बेशुद्ध होऊन पडलेले असतात. असं चौघांबरोबर पण होतं. मग शेवटी वाट बघून युधिष्ठिर स्वतः जातात. म्हणजे भीमाची वाट बघून अर्जुन, अर्जुनाची वाट बघून नकुल, असं. मग हे चौघही परत येत आहेत म्हणून युधिष्ठिर जातात आणि पुन्हा तोच आवाज येतो, की हे स्थान माझं आहे आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय तुम्ही पाण्याला हात नाही लावू शकत. मग युधिष्ठिर महाराज विचारतात, तेव्हा ना जास्त आहेत प्रश्न, त्यातला एक प्रश्न तो काय विचारतो, अहन्यहुनी भूतानि गच्छन्तीह यमालां शेषा स्थिरत्वमिच्छन्ति किमाश्चर्यं परम. शेकडो, मग तो काय विचारतो माहित आहे, की मनुष्य जीवनातली सर्वात अद्भुत गोष्ट कोणती आहे, असं विचारतो. हा, सर्वात अद्भुत. त्याचं हे उत्तर दिलं युधिष्ठिर महाराजांनी, की शेकडो आणि हजारो जीव प्रत्येक क्षणी मृत्यूला भेटतात, परंतु एक मूर्ख प्राणी तरीही स्वतःला मृत समजतो आणि मृत्यूची तयारी करत नाही. ही जगातली सर्वात अद्भुत गोष्ट आहे. म्हणजे इथे काय सांगायचंय, ते ट्रान्सलेशन बरोबर झालेलं नाही, की आपण आजूबाजूला बघत असतो की क्षणाक्षणाला माणसं मृत्यू पडत असतात. कोविड मध्ये वगैरे बघितलात, आणि हे सुरूच असतं, शेवटी जन्म मरण हे चक्र आहे. पण तरीही असं जगतात, तयारी अजिबात करत नाहीत, आपल्याला कधी मृत्यू येणारच नाही अशा भावात. हा, ही ह्यांनी सांगितली आहे की सर्वात अद्भुत गोष्ट आहे. चालेल. मग त्यामुळे आपण म्हणून तिथे कृष्णाने सांगितलंय की ते अचानक मृत्यूच्या वेळेस होणार नाही, त्याला त्यासाठी तुम्हाला आयुष्यभर कृष्णांचं जप वगैरे करून स्मरण करायची, आठवण करायची सवय लावून घ्यायला पाहिजे. 8.6 बघा. यम यम वापी स्मरण भावम त्यजन्ते कलेवरम तम तौमेती कौंतेय सदा तद्भाव भावित. हे कौंतेय, आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाची निस्संदेह प्राप्ती करतो. आता काय सांगितलेलं आधी मगाशी, की माझीच भावा म्हणजे माझं स्मरण केलंस तर मला प्राप्त करशील. आणि आता पुढं काय सांगतायत, तुम्ही म्हणजे कृष्णांचं स्मरण नाही केलं तर ज्याचं स्मरण करणार त्या भावाची प्राप्ती होणार तुम्हाला. तुम्ही इंद्रू ह्यांची, भरत महाराजांची गोष्ट आपण बघितली आहे. तर ते बघितलात ना, जातात, संन्यासाश्रम स्वीकारतात, पण ते हरणाचं पिल्लू सांभाळायला आल्यापासून सतत त्याचा विचार, सतत ते मोठं होतं, ते स्वतःला सांभाळायला समर्थ असतं, पण ह्यांना सतत त्याचा विचार. मग मृत्यू समयी त्यांचाच विचार करत मृत्यू, आता ह्याचं माझ्या नंतर कसं होणार असा विचार करत मृत्यूला येतो. आणि तेव्हाच खरं तर मुक्तीच्या किती जवळ असतात, एकदम पुण्यवान राजे असतात ते, कृष्णाचे शुद्ध भक्त असतात, तरी पण असं झाल्यामुळे पुढचा जन्म हरणाचा मिळतो. हं?
हा घ्या माताजी पुढची स्लाइड. मग त्या हरणाच्या जन्मात अजिबात हे करत नाहीत ते इकडे न तिकडे. ही बघा, ही ती गोष्ट आहे. हम्म. एकच मिनिट, आता कोण आहे इथे? झालीये काय माताजी, ही गोष्ट झालीये काय? तुम्ही ऐकलीये काय मंगला माताजी? बरं ठीक आहे, आपण मी तुम्हाला सांगते, हे अध्याय पूर्ण होऊ दे, मी सांगते ती गोष्ट झाली नसेल तर. पण हे बघा, हे असे ते हरिण आणतात आणि पूर्ण हरणाचाच विचार सतत. हम्म. त्यामुळे पुढचा जन्म त्यांना हरणाचा मिळतो. आता हे बघूया, हा हरे कृष्ण. एकच मिनिट. तस्मात् सर्वेषु कालेषु माम मामनुस्मर युद्ध च मयि अर्पित मन बुद्धी माम एव एष्यसि असंशय. म्हणून अर्जुना, तू सदैव माझ्या कृष्णाच्या रूपात, माझा कृष्णाच्या रूपात विचार कर आणि त्याच वेळेस तुझे युद्धाचे विहित कर्तव्य पार पाड. मला समर्पित केलेले तुमचे कार्य आणि तुमचे मन आणि बुद्धी माझ्यावर स्थिर केल्याने तुम्ही निसंशयपणे माझी प्राप्ती कराल. आता इथे लक्षात घ्या काय आहे. ते काय म्हणतायत की हे प्रल्हाद महाराज आहेत, हा शेजारी आहेत ते. तर अर्जुना, तू सदैव, मग आपल्याला नेहमी कृष्णांचा विचार करायला पाहिजे. आणि कसा माहित आहे, तुम्ही मेडिटेशनला वगैरे गेल्यावर पण डोळ्याच्या मध्ये किंवा ज्योतीवर वगैरे असा नका कधी हे करू, मन एकाग्र करायचा प्रयत्न. कृष्णाने इथं काय सांगितलंय बघा, की सदैव माझा कृष्णाच्या रूपात विचार कर. म्हणजे कृष्ण, तुम्ही नेहमी ध्यानधारणा, मेडिटेशन असं काहीतरी करायला गेलात ना, तर समोर नजरेच्या इथं कृष्णांना बघा. त्यामुळे तुम्ही कृष्णांना प्राप्त करू शकाल. ते एकमेव आहेत ज्यांच्यावर आपण ध्यान करायचं. त्यांनीच सांगितलंय, हा कृष्णाच्या रूपात, बाकी हे नाही. आणि इथे त्यामुळे लक्षात घ्या की ध्यान हे त्या रूपात करायला हवं. आणि त्याच वेळेस तुझे, बघा गीता कर्तव्यांपासून बाजूला व्हा असं कोणालाच सांगत नाही, त्याच वेळेस ते तुझे युद्धाचे विहित कर्तव्य पण पार पाड म्हणतात. हा दोन्ही एकाच वेळेस करायला सांगितलंय. मला समर्पित केलेले तुमचे कार्य आणि तुमचे मन आणि बुद्धी माझ्यावर स्थिर केल्याने तुम्ही निसंशयपणे माझी प्राप्ती कराल. हा ह्यात काही शंका नाहीये. मग आपण निसंशयपणे कृष्णांची प्राप्ती करू शकू. इथे प्रल्हाद महाराज होते असुर कुळात जन्मले, आजूबाजूला ती मुलं पण असुरांचीच. मग गुरुकुलात जरा खेळायला सोडलं की सगळ्यांना भजन भक्ती शिकवत असतात. पहिल्यांदा ती मुलं नाही म्हणत असतात की आम्हाला खेळायचंय, मग ते म्हणत असतात की खेळत खेळतच आपण कृष्णांचं नाव घेऊया. ते बघा, आता तर तशी ती खेळतायत पण कृष्णांचं नाव घेत खेळायला शिकवतात. असं आपण पण आपल्या जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कृष्णांना जोडून घ्यायचं. मग सराव हवा असा आपल्याला. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. नाही तर सहजासहजी आपल्याला कृष्ण नाही आठवणार. हम्म. अभ्यास योग युक्तेन चेतस, ह्याच्यात बसवलं. हरे कृष्ण. अभ्यास योग युक्तेन चेतसा न अन्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थ अनुचिंतयन्. हा जो परमपुरुष भगवंतांचे ध्यान करतो त्याचे मन सतत माझ्या स्मरणात गुंतलेले असते. एक मिनिट, हे पार्था, आपले मन विचलित होऊ न देता त्यास जर माझ्या निरंतर स्मरणामध्ये युक्त करून, अर्थात परमपुरुषाचे जो ध्यान करतो तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो. म्हणजे कसं आपलं ध्यान करायचं, आपलं मन विचलित होऊ न देता निरंतर स्मरणामध्ये कृष्ण असायला हवे. असं जो ध्यान करतो ना, तो निश्चित कृष्णांना प्राप्त करतो. आणि कसं आहे माहितीये, बाहेरून आपण सगळं कर्तव्य करायचीच आहे, हा ती काही नाही असं नाही, पण आत कुठेतरी कृष्णांशी आपण जोडलेलो आहोत. हे शेजारी अजामिल आहे, भागवतम मध्ये कथा आहे अजामिलची, पाहूया आपण. की त्याला एक सेकंड चान्स मिळतो, तो प्रत्येकाला मिळायला असं नाही. त्यामुळे आपण
आता कळलंय ना आपल्याला हे, तर आपण मग ह्यानी प्रल्हाद महाराजांनी भक्ती आईच्या पोटातून सुरू केली होती. तर तुम्हाला आता कळली आहे ना ज्या क्षणी ह्या अध्यायापासून, तर तुम्ही ह्या क्षणापासून कृष्णांना जोडून घ्या. अ सेकंड चान्स म्हणून एक प्रभुपाद स्वामींचं पुस्तक आहे. ते वाचायला मिळालं तर वाचा. ही अजामिळची गोष्ट आहे आणि थोडे तात्विक गोष्टी सांगितल्या आहेत त्यात. छान आहे पुस्तक. घ्या माताजी पुढची स्लाईड. त्याला मिळाला म्हणून आपल्याला मिळेलच याची गॅरंटी नाही. मग त्यामुळे आपल्याला आता कळलंय ना, आपण आताच कृष्णांना जोडून घ्यायचं स्वतःला. माताजी पुढची स्लाईड घ्या. हा हा अजामिल असतो. हा अजामिल असतो ना, एका चांगल्या ब्राह्मण कुटुंबातला असतो. वेद संपन्न असतो, वेदांचा अभ्यास वगैरे केलेला. मग हा रोज ना वडिलांच्या पूजेसाठी लागणारं सामान आणायला ह्याच्यात जात असतो, शेजारच्या वनात रे. हा, वनात जाऊन पानं म्हणजे पूजेला लागतातच ना वेगवेगळ्या पत्री, अ, फुले, अ, हे वेगवेगळ्या झाडांची लाकडं होम करायला वगैरे असं सगळं घेऊन येत असतो तो रोज. नेहमीप्रमाणे जातो आणि एक दिवस त्याला ना एक तो पुरुष आणि एक स्त्री अशी एकत्र दिसतात. मग ती ती असते वेश्या, मग त्या स्त्री बरोबर तो पुरुष असतो. तिथे त्यांचं ते काय ते करत असतात. मग